मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय। प्रभाग 157 मधून निवडून आलेल्या डॉक्टर सरिता म्हस्के शिवसेनेच्या गळाला लागल्याची माहिती आहे। आजच्या सेना भवनातील बैठकीला डॉक्टर सरिता म्हस्के या गैरहजर होत्या। गट नोंदणी करण्यासाठी शिवसेनाचे सर्व नगरसेवक हे नवी मुंबईला रवाना झाले, मात्र सरिता म्हस्के या गैरहजर होत्या। अपडेट जाणून घेऊयात। वेदांत नेम आपल्यासोबत आहे। वेदांत, सरिता म्हस्के आहेत तरी कुठे? ज्या प्रकारे आपण ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्या नॉट रिचेबल आहेत। प्रभाग क्रमांक 157 मधून ठाकरेंच्या शिवसेनेमधून त्या निवडून आल्या आणि आज जेव्हा सर्व नगरसेवक म्हणजे 65 नगरसेवक जे बसने आपण बघितलं कोकण भवन इथे गटनोंदणीसाठी गेले, यामध्ये 64 नगरसेवक आहेत। एक नगरसेवक म्हणजे त्या डॉक्टर सरिता म्हस्के या त्यामध्ये नाहीयेत। खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय। सूत्रांची माहिती आहे की त्यांच्याशी संपर्क त्यांचा होऊ शकले नाही, मात्र नेत्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्यांचं असं म्हणणं आहे की त्या आमच्या सोबत आहेत आणि जेव्हा गटनोंदणी होईल तेव्हा सरिता म्हस्के सुद्धा त्यांच्या सोबत असतील। नक्कीच वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा ठाकरेंच्या नगरसेविका सरिता म्हस्के सेना भवनातील बैठकीला गैरहजर आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न होतोय, मात्र तूर्तास तरी कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाही। तेव्हा मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा धक्का समजला जातोय। प्रभाग 157 मधून सरिता म्हस्के या विजयी झालेल्या होत्या आणि त्यानंतर आज गट स्थापन करण्यासाठी सगळे नगरसेवक जे होते ते कोकण भवनावर गेलेले होते, मात्र या सगळ्या दरम्यान सरिता म्हस्के या सेना भवनामध्ये जी बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्याला देखील गैरहजर होत्या। त्यामुळे आता सरिता म्हस्के नेमक्या आहेत तरी कुठे याबद्दल काहीही कळू शकलेलं नाही। पक्षाकडून देखील त्यांना संपर्क साधला जातोय, मात्र त्या शिवसेनेच्या गळाला लागल्याची माहिती सध्या समोर येते। एकीकडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक पदाची जी महापौर पदाची जी निवडणूक आहे ती अद्याप बाकी आहे। महापौर पदाची सोडत बाकी आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर हा सगळा जो घोडेबाजार आहे तो राजकारणातला रंगलेला पाहायला मिळतोय आणि आता मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा धक्का समजला जातोय। शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला त्या लागलेल्या आहेत अशी माहिती सध्या समोर येते। त्यामुळे आता आपापले नगरसेवक सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून सध्या हालचालींनी वेग घेतलेला आहे। शिंदेंचे नगरसेवक देखील त्यांना देखील हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं, त्यानंतर शिंदेंनी देखील त्यांना मार्गदर्शन केलं होतं आणि त्यानंतर आता ही समोर आलेली महत्त्वाची बातमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.